नमस्कार. शिक्षण व प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा आजचा तिसरा दिवस. आजच्या या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात मी शमशुद्दीन नसरुद्दीन अत्तार, शिरगाव हायस्कूल शिरगाव, तालुका देवगड, सहर्ष स्वागत करत आहे. आज मित्रांनो, जिओजेब्रामध्ये आपल्याला काही ॲडव्हान्स टूल समजून घ्यायचे आहेत आणि ॲडव्हान्स टूल समजून घेतल्यानंतर हे आपलं सत्र तिसऱ्या दिवसातलं पहिलं असेल आणि सत्र दुसरं हे ते ॲडव्हान्स टूल्स आणि आपण आत्तापर्यंत शिकलेल्या टूल्सचा वापर करून काही ॲक्टिव्हिटी करून बघणार आहोत. तर प्रथम या ॲडव्हान्स टूल्समधले हा जो रिफ्लेक्शन आणि ट्रान्सफॉर्मेशनचे जे टूल्स आहेत की जे महत्त्वाचे वाटतात आपल्याला, त्यांचा वापर आपण करायला शिकणार आहोत. तर रिफ्लेक्ट असं होणं हे रिफ्लेक्ट कोणाच्या तरी संदर्भाने होतं, म्हणून मी पहिल्यांदा एक ए बिंदू घेतो आणि हा बिंदू मला रिफ्लेक्ट करायचा आहे एका रेषेच्या संदर्भात, म्हणून मी एक रेष काढून घेतो, लाईन. ही एक लाईन मी इथे काढली. ह्या लाईनची मला स्टाईल बदलता येते. इथे ही स्टाईल आपण घेतली की या स्टाईल बदल. हा एक नवीन प्रकार तुम्हाला शॉर्टकट आहे की ग्राफिक्सच्या वरच इथे एक ॲरो बटन येतं. त्या ॲरो बटनला मी ड्रॉपडाऊनमध्ये रूपांतरित केलं की इथनं स्टाईल बदलता येते लाईनची. त्याचबरोबर याला कलर द्यायचा असेल तर कलर पण देता येतो. आता ही यल लाईन आहे. या लाईनच्या संदर्भाने ए पॉईंट हा रिफ्लेक्ट झाला पाहिजे. रिफ्लेक्शन हे बरोबर अपोजिटला असतं काही, म्हणून मी पहिल्यांदा हे पहिलं टूल रिफ्लेक्ट अबाउट लाईन. तर मी काय रिफ्लेक्ट करतोय तर पॉईंट करतोय. मग हा टूल निवडला. कोण रिफ्लेक्ट करणार आहे तर हा ए पॉईंट करणार आहे. कुठल्या लाईनला तर ह्या लाईनला. या लाईनला क्लिक केलं, मला इथे ए डॅश मिळाला. आता ह्या ए डॅशचा संदर्भ ह्या लाईनशी आहे. मी आता मूव टूल सिलेक्ट करतो आणि ही लाईन सरकवून बघतो. ज्या पद्धतीने मी लाईन सरकवेन, हे बघा, त्या पद्धतीने त्या संदर्भाने हा रिफ्लेक्शन पॉईंट बदलतो. हा एक पॉईंट मी रिफ्लेक्ट करून दाखवला. आता आपण एखादी आकृती रिफ्लेक्ट होते का बघूया. एक त्रिकोण काढतो मी आणि हा त्रिकोण रिफ्लेक्ट होण्यासाठी एक मी रेषा काढली. आता हा ऑब्जेक्ट आहे, तो रिफ्लेक्ट ह्या रेषेने झाला पाहिजे. मी परत रिफ्लेक्ट अबाउट लाईन हे टूल सिलेक्ट केलं आणि ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. ऑब्जेक्टला मी इथे क्लिक केली, त्यानंतर लाईनला येऊन क्लिक केली. माझ्याकडे इथे त्याचा रिफ्लेक्शन मिळालं. आता हेही रिफ्लेक्शन मी ह्या लाईनच्या संदर्भात, जशी लाईन मी सरकवेन किंवा लाईन मी फिरवेन तसं त्या संदर्भाने ही आकृती बदलते. म्हणजे पहिला आपण पॉईंट बघितला, पहिलं टूल बघितलं की एका रेषेच्या संदर्भाने आपल्याला एखादा ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट करायचा असेल, दुसऱ्या बाजूला परावर्तित करायचा असेल तर आपल्याला ही गोष्ट शिकता येते. हा झाला पहिला भाग. हे परत एकदा मी सांगतो की हे केलेली गोष्ट सेव्ह कशी करायची. तर परत एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो. हे माझ्या ग्राफिकल व्ह्यूमध्ये असलेली गोष्ट सेव्ह करायची फाईलच्या स्वरूपात. फाईल मेनूत जायचं, सेव्ह बटनावर क्लिक करायचं. माझ्यासमोर जो डायलॉग बॉक्स ओपन होतो त्याच्यात मी डेस्कटॉप सिलेक्ट केलं आणि मी इथे रिफ्लेक्ट ह्या फाईलला नाव दिलं. ह्या फाईलचं एक्सटेन्शन .ggb असतं. ही आधी आपण बघितलेलं आहे आणि मी सेव्ह केलं. ही फाईल आता सेव्ह झाली आणि वर इथे reflect.ggb नावाची ती फाईल दिसते. आता या मी नको असलेल्या गोष्टी मी सगळ्या कंट्रोल ए करतो, डिलीट करून टाकला. आता कागद माझा कोरा झालाय. आता मला दुसरं टूल बघायचं आहे यातलंच, रिफ्लेक्ट अबाउट पॉईंट. मगाशी रेषेने रिफ्लेक्ट झालं होतं, आता पॉईंटने करायचं आहे. याच्यासाठी मी परत एक त्रिकोणच काढतो. हा त्रिकोण न काढता आपण त्याच्यापेक्षा एक वेगळी बहुभुजाकृती काढूया की जेणेकरून ती तुम्हाला रिफ्लेक्शन कसं होतं ते कळेल. ही एक बहुभुजाकृती काढली. या बहुभुजाकृतीचं जे लेबल आहे ते काढून टाकायचे असतील
तर ही एक गोष्ट ॲडव्हान्स मध्ये लक्षात घ्या. इथे मी कर्सर आणला, राईट क्लिक दाबून धरली आणि हे सिलेक्ट केलं बघा सगळं. हे सिलेक्ट केल्यानंतर ह्याला राईट क्लिक केली आणि इथे शो लेबल्स हे आहे ते काढून टाकलं. सगळे शो लेबल्स निघून जातील. परत एकदा दाखवतो. राईट क्लिक करायची, राईट आणि इथे शो लेबल्स आहेत ते निघून काढून टाकायचे. शो ऑब्जेक्ट सॉरी. तर अशा पद्धतीने हे बघा हे लेबल्स निघून गेली. राईट क्लिक, शो लेबल. लेबल्स काढता येतात, ऑब्जेक्ट काढता येतात. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या काही गोष्टी वारंवार करून शिकणार आहात. आता मी पॉईंटने रिप्लेट करणार आहे. म्हणून मी एक पॉईंट घेतला इथे. ही काढलेली आकृती आहे. मला ह्या जे बिंदूतून रिफ्लेक्ट करायची आहे. मी परत दुसरं टूल निवडणार, रिफ्लेक्ट अबाउट पॉईंट. ही कुठे टूल्स लागणार आहेत हे तुम्हाला प्रॅक्टिसने समजणार आहे. हा ऑब्जेक्ट, हे टूल अगोदर निवडलं, ऑब्जेक्टवर आणून क्लिक केली आणि त्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्ट झालाय. इथे जे वर क्लिक केली, मला याचा हा जो मी काढलेला ऑब्जेक्ट आहे त्याचं रिफ्लेक्शन इथे मिळालं. जसा मी हा जे बिंदू सरकवीन त्या बिंदूच्या संदर्भाने ही रिफ्लेक्ट झालेली आहे. आणि ही मिरर इमेज असते, ही लक्षात घ्या. वर बाजू होती ती डावी ती उजवी झाली आणि उजवी आहे ती डावी झाली. ही एक गोष्ट लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने मी 2 टूल दाखवले. रेषेच्या संदर्भाने रिफ्लेक्ट करणे आणि दुसरं बघितलं पॉईंटच्या संदर्भाने रिफ्लेक्ट करणे. आता रिफ्लेक्ट अबाउट सर्कल. आता मी काय करतो, ही फक्त डिलीट करून टाकतो आकृती. हे सगळे पॉईंट पण आपले सगळे डिलीट करून टाकूया. आता हा जे पॉईंट पण नको आहे मला, हा मी पॉईंट पण डिलीट केला. हे आता जे केल्या डिलीट परत एकदा दाखवतो. ह्या डिलीट कशा केल्या, हे जे दिसत आहेत ऑब्जेक्ट, हे राईट क्लिक करून हे सिलेक्ट करून घ्यायचं आणि ते डिलीट बटन दाबायचं की ते सगळं निघून जातं. हे बघा डिलीट. आता मी एक छोटंसं वर्तुळ काढतो. छोटंसं म्हणजे बरंच मोठं काढावं लागेल तर आपल्याला ते त्याचे इफेक्ट समजतील. हे वर्तुळ मी जरा इकडे घेतो. आता मी हा ऑब्जेक्ट रिफ्लेक्ट करणार आहे सर्कलच्या संदर्भात. म्हणजे हा कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स कुठल्या प्रकारची लेन्स होते ती तुम्हाला सायन्स शिकवणाऱ्या शिक्षकांना समजेल. तिसरं टूल आहे रिफ्लेक्ट अबाउट सर्कल. मी हे तिसरं टूल सिलेक्ट केलं, या सर्कलला सिलेक्ट ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं आणि आता मी या सर्कलला सिलेक्ट करतो. काय होतं बघा, ही ऑब्जेक्ट सर्कलमध्ये रिफ्लेक्ट कसा होतो. आता हा ऑब्जेक्ट मी मोठा करून दाखवतो तुम्हाला. म्हणजे या सर्कलमध्ये त्याचं रिफ्लेक्शन हे बघा कर्व स्वरूपात मिळतं. हे बघा, हा ऑब्जेक्ट कर्व स्वरूपात आपल्याला मिळेल. हे बघा, आणि हा वर्तुळ मला लहान मोठं कराल तस तसे त्याचे रिफ्लेक्शन लहान मोठं होत जातं. म्हणजे हे रिफ्लेक्शन हे अतिशय महत्वाचे असतात की काही गोष्टींची इमेज तुम्हाला रिफ्लेक्ट करून घ्यावी लागतात जेव्हा तुम्ही ॲप्लेट्स बनवायला शिकणार आहात तेव्हा. तर हे 3 टूल्स मी तुम्हाला आता दाखवली. एक दाखवला रिफ्लेक्शन अबाउट लाईन, दुसरं दाखवलं रिफ्लेक्शन अबाउट पॉईंट आणि रिफ्लेक्ट अबाउट सर्कल. चौथा आहे रोटेट अराउंड पॉईंट. तर मी आता हे रोटेट अराउंड पॉईंट जो आहे तो करण्यासाठी मी परत एक आकृतीच काढतो. अशी एक मी आकृती काढली. ही आकृती मला रोटेट करायची आहे. यासाठी मी जरा ही सेंटरला घेतो कागद. हा एका पॉइंट मध्ये रोटेट करायचा आहे, तर हा मी इथे एक पॉइंट घेतला. आता याच्या पुढचं टूल रोटेट अराउंड पॉइंट. इथेच फक्त आतापर्यंत रिफ्लेक्शन मध्ये काही विचारलं नव्हतं. ऑब्जेक्ट आणि तुम्ही संदर्भ सिलेक्ट केला तर हे लाईन पॉइंट आणि सर्कलने रिफ्लेक्ट होते. रोटेट अराउंड पॉइंट हा चौथं टूल सिलेक्ट करतो. हे मी इथे ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि तो ऑब्जेक्ट या बिंदूभोवती फिरला पाहिजे म्हणून हा बिंदू सिलेक्ट केला. तर तो विचारतो किती अंशात फिरला पाहिजे, तर मी तिथे अल्फा म्हणतो. मी तिथे अल्फा नाव देतो. मी तुम्हाला तो संदर्भ लक्षात येईल. हे बघा, अल्फा ने फिरला पाहिजे तर क्रिएट स्लाइडर फॉर अल्फा. हे बघा, आता हा अल्फा म्हणजे कोनाचा असतो.
आत्तापर्यंत स्लायडर जो बघितलाय बघा, हा बघा अल्फा फिरतोय. अजूनही ह्याला सोपं करूया आपण. मी कंट्रोल ए डिलीट करतो. एक मी इमेज काढतो. त्याच्या अगोदर एक स्लायडर घेऊया. आजपर्यंत आपण स्लायडर नंबरसाठी घेतला होता, आता अँगलसाठी घेऊया. अँगलसाठी स्लायडर घेतला, त्याचं नाव अल्फा आलं. शून्यापासून 360 अंश त्याचं माप आहे. नंबरमध्ये काय होतं, अंक दाखवत होता 5 ते -5. अँगलमध्ये तो अंश दाखवतो 0 अंश ते 360 अंश आणि इन्क्रिमेंट 1 अंशाने पाहिजे. आणि इथे मी ओके म्हटलं. हा स्लायडर माझ्यासमोर आलाय, मात्र तो अल्फा या नावाने आल्यामुळे तो कोनाचा आहे. आता मी इथे एक ऑब्जेक्ट काढतो. हा ऑब्जेक्ट काढला. हा ऑब्जेक्ट मला एका बिंदूत फिरवायचा आहे. हा बिंदू इथे घेतला. आता मला इथे रोटेट अराउंड पॉईंट, हा अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला जे शेवटचं सेशन घेणार आहोत 3ऱ्या दिवसातलं दुसरं, त्याच्यासाठी आपल्याला हे उपयुक्त पडणार आहे. रोटेट अराउंड पॉईंट हा टूल मी सिलेक्ट करतो. ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला. ज्या बिंदूमध्ये ते रोटेट झालं पाहिजे तो बिंदू सिलेक्ट केला. आणि आता इथे तो कोन विचारतोय किती अंशात फिरवतो. तर मला इथे तो अल्फा कोनाने फिरवायचा आहे, कारण अल्फा नावाचा स्लायडर मी ऑलरेडी घेतलाय. तो कसा फिरवायला पाहिजे, क्लॉकवाईज फिरला पाहिजे की अँटी क्लॉकवाईज. तर मी क्लॉकवाईज घेतो, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आता हे बघा इथे 45 अंशात फिरतोय तो. हे बघा आला 360 ला त्याच्यात बसला. मी हा फिरवला. हा ओ बिंदू मी जर सरकवला, हा ओ बिंदू जर सरकवला तर तो अतिशय जवळनं फिरेल बघा. हा आणि मी जरा ऑब्जेक्ट खाली घेतो. हा ओ बिंदू इथे आणतो. हे बघा आता मी ओ बिंदू आहे ना त्या ऑब्जेक्टवरच घेतो. काय होतं बघा, ह्या ऑब्जेक्टच्या लाईनवर घेतो. आता तो तिथल्या तिथे फिरतोय बघा. आता 180 ला तो काय होईल, हे बघा तो ऑब्जेक्टला बरोबर फिरतो. हे आपल्याला पुढे लागणार आहे. त्यामुळे रोटेट अराउंड पॉईंट ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तो बिंदू जिथे असेल त्या बिंदूच्या संदर्भाने आपल्याला आकृती फिरवता येते. तर ही आकृती फिरवण्यासाठी आपल्याला रोटेट अराउंड पॉईंट हे टूल वापरता येतं. त्याच्यानंतर ट्रान्सलेट बाय व्हेक्टर हा एक प्रकार आहे. तर आता ट्रान्सलेट बाय व्हेक्टर हे शिकण्यासाठी मी हे आहे त्या अगोदरचं पुसून टाकतो. आता मी इथे एक त्रिकोण काढतो. हा त्रिकोण काढला पाहिजे असंच काही नाहीये, तो कुठलीही आकृती असली तरी चालते. एक बहुभुज आकृती कुठली तरी काढली किंवा एखादं चित्र जरी तुम्ही इन्सर्ट केलात तरी ते चालतं. आणि हा एक व्हेक्टर काढतो. हा व्हेक्टर प्रकार आपण बघितला नव्हता. तर हा एक व्हेक्टर काढणार आहे मी. कुठल्या तरी ई बिंदूपासून मी इथे एक व्हेक्टर काढला, ई जी. आता मला ही आकृती ई पासून जी पर्यंत गेली पाहिजे. ई च्या ठिकाणी असणारी आकृती जी पर्यंत गेली पाहिजे. तर म्हणून मी हे पुढचं आहे ट्रान्सलेट बाय व्हेक्टर हे टूल वापरणार आहे. कोण ट्रान्सलेट करायचा आहे, हा ऑब्जेक्ट करायचा आहे. ऑब्जेक्ट सिलेक्ट केला आणि ह्या व्हेक्टरला क्लिक केली, ती जशीच्या तशी ट्रान्सलेट झाली. आता व्हेक्टर जेवढा लांब कराल तुम्ही, व्हेक्टरची लांबी जसजशी बदलाल तुम्ही, तसं हे बघा व्हेक्टर तिथे आला 0. हा व्हेक्टर इकडे नेला, व्हेक्टर ज्या बाजूला जाईल त्या बाजूला त्या हिशोबाने ती आकृती फिरते. एखाद्या वर्तुळाला झोपाळे बांधलेले आहेत आणि ते झोपाळे फिरतात, त्यावेळेला ते कसे फिरतील त्यावेळेला आपल्याला हे वापरावं लागतं. म्हणजे गणितातल्या काही संदर्भ संकल्पना ह्या रोजच्या व्यवहारात आलेल्या आहेत, त्या दाखवण्यासाठी आपल्याला व्हेक्टर वापरला जातो. आता आपण एकूण 1 2 3 4 5 टूल बघितले. बिंदू लाईनच्या भोवती रिफ्लेक्ट करणे, बिंदूच्या भोवती रिफ्लेक्ट करणे आणि वर्तुळाच्या भोवती रिफ्लेक्ट करणे इमेज. त्यानंतर रोटेट करायला शिकलो, आता गोल फिरवणं. त्याच्यानंतर ट्रान्सलेट करायला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणं शिकलो. आणि आता शेवटचं सर्वात महत्वाचं आहे ती गोष्ट, मला डायलेशन हे अतिशय महत्वाचं आहे. हे डायलेट पॉइंट हा जो आहे हा काढण्यासाठी मला पहिल्यांदा एक रेषाखंड काढतो. मी आता एक सेगमेंट काढून घेतो. हा सेगमेंट डायलेट झाला पाहिजे. हा डायलेशन आपण कधीतरी बीएससी ला वगैरे शिकलेलो आहोत. या बिंदूत झाला पाहिजे, म्हणजे हा रेषाखंड लहान होत 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 त्या सी बिंदूत 0 झाला पाहिजे. मग मी याच्यासाठी एक स्लायडर घेतो. स्लायडर घेतलं तर ते चांगलं दिसतं. स्लायडरचं नाव दिलं ए, नंबराचा स्लायडर घेतो.
मिनिमम 5 मॅक्झिमम 5 आणि हा 1 ने वाढवतो इन्क्रिमेंट त्याची. हा स्लायडर घेतलाय कशासाठी ते दाखवतो. आता हा रेषाखंड मला किती पटीने मोठा किंवा लहान करायचा आहे, तर 2 पटीने मोठा म्हटलात करून बघूया आपण. तर यासाठी डायलेशन टूल आहे. डायलेट या बिंदूत डायलेट झाला पाहिजे. हा रेषाखंड डायलेट बिंदूत झाला पाहिजे. तो विचारतो किती फॅक्टरने, तर 2 फॅक्टरने. या बिंदूच्या संदर्भाने 2 फॅक्टरने कुठे जाणार आहे तो बघा. हे बघा, ह्या बिंदू मूळचा रेषाखंड दुप्पट झाला 2 फॅक्टरने. हा बिंदू सरकवला तर काय होईल. आता हा मी बिंदू जरा सरकवून बघतो काय होतं. हे बघा, हा बिंदू जसा आणेन, हे बघा 2 फॅक्टर झाले का बघा, दुप्पट झाला तो. इथे बघितलात तर तो दुप्पट दिसेल. मी आता असा बिंदू ठेवतोय मुद्दाम, कारण का मी फॅक्टर 2 दिले होते. जर मी आता हा स्लायडर लावला ह्या रेषाखंडाला तर काय होतं बघा. तर मी इथे जातो, डायलेट फ्रॉम पॉइंट, हा सेगमेंट डायलेट करायचा आहे मला. कुठल्या बिंदूत, सी बिंदूत करायचा आहे. मग आता फॅक्टर काय, तर हा स्लायडर ए, स्लायडरचं नाव ए, आणि मी एल ओके केलं. आता माझा 1 असल्यामुळे तो स्लायडर त्याच्यावरच आहे. ए ची किंमत मी, हे बघा, 2 0, हे 0 म्हणजे इथे आला 1 2 3, हे बघा. ही जर आपल्याला अशी लहान मोठी त्या प्रमाणात करता आली तर किती गंमत आहे. समरूपता शिकवताना आपल्याला हेच लागतं. इथे हा एक त्रिकोण तयार केला तर तो त्रिकोण त्या प्रमाणात लहानाचा मोठा होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे डायलेशन, अशी 6 टूल्स मी तुम्हाला दाखवलेली आहेत आणि हे सर्व टूल्स अतिशय महत्त्वाचे आहेत. या टूल्सचा वापर करूनच आपल्याला दुसऱ्या सेक्शनमध्ये काही ॲक्टिव्हिटीज करून बघायच्या आहेत आणि त्या तुम्हालाही करून आम्हाला सादर करायच्या आहेत. आणि तिथे तुमच्या लक्षात येईल की आपण ही सर्व टूल्स वापरतोय ती डायरेक्ट रचनेमध्ये कशी वापरता येणार आहेत. तर आपल्याला ही ॲडव्हान्स टूल्स 6च्या 6 कळलेली असतील. तर ह्या टूल्सचा वापर कसा करायचा, मगाशी पण मी टेक्स्ट बॉक्स वगैरे दाखवलेला होता. मी टेक्स्ट बॉक्समध्ये 2 गोष्टी दाखवलेल्या होत्या, की एक वर्ग आणि एक घन. तुम्हाला जर बेरजेचं गणित करायचं असेल तर 2 स्लाइडर घ्या, ए आणि बी. त्याही गोष्टीचा ॲक्टिव्हिटी मी आता शेवटच्या सेशनमध्ये तुमचे 3 ॲक्टिव्हिटी घेणार आहे. त्या तिन्ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. तर मित्रांनो, इथेच मी हे 3ऱ्या दिवसाचं पहिलं सत्र थांबवतोय. पुढच्या सत्रात पुन्हा भेटू. धन्यवाद.